गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण चॅप्टर नंबर 10 फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स या चॅप्टरची रिव्हिजन करणार आहोत. बघा, आता तुमचं पाठ्यपुस्तकाचं पेज नंबर 70 म्हणजे 70 त्याच्यावर बघा काही चित्र दिलेले आहे. त्या चित्रांमध्ये ऑब्झर्व अँड डिस्कस असं म्हटलं आहे. बघा, विल त्यातला पहिला क्वेश्चन आहे, विल अ बोट मूव्ह अहेड अनलेस पुश विथ द हेल्प ऑफ अन ओअर. तर ती जी बोट आहे ती बोट मूव्ह अहेड अनलेस पुश्ड विथ द हेल्प ऑफ अन ओअर. म्हणजे ओअर म्हणजे काय, तर वल्ल्याच्या साह्याने ढकलल्याशिवाय ती पुढे जाऊ शकेल का? नाही जाऊ शकत. बघा, देन सेकंड क्वेश्चन आहे, हू एक्झर्ट्स फोर्स टू मूव्ह अ बुलक कार्ट फॉरवर्ड. बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी पुढे ओढण्यासाठी कोण बल लावत आहे, तर बैल लावतायत. थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स द बॉल मूव्ह ड्युरिंग अ गेम ऑफ फुटबॉल, हाऊ डज इट्स डायरेक्शन चेंज. फुटबॉलची दिशा कशी बदलली जाते, तर पायाने फोर्स लावल्यावर त्याची दिशा बदलते. फोर्थ क्वेश्चन आहे, विल द व्हील गो फॉरवर्ड इफ इट इज नॉट पुश विथ अ स्टिक. एक मुलगा चाक खेळतोय बघा, सायकलचं चाक, तर त्या काठीने त्याला ढकलल्याशिवाय तो पुढे जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. व्हेन वी किक द फुटबॉल कमिंग इन अवर डायरेक्शन टुवर्ड्स द गोल वी अप्लाय फोर्स. जेव्हा तो फुटबॉल आपल्या दिशेकडे येतो तेव्हा त्याला फोर्स अप्लाय करावा लागतो, म्हणजे बल लावावा लागतो. इन डे टू डे लाईफ वी डू मेनी ॲक्शन्स सच ॲज लिफ्टिंग, पुलिंग, रायडिंग अ बायसिकल अँड स्टॉपिंग इट ॲट टाइम्स, पुशिंग अ लोड, स्क्विझिंग ऑर बेंडिंग समथिंग अँड ड्रायव्हिंग व्हेकल्स. इट इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स फॉर डुईंग ऑल दीज ॲक्शन्स. जेव्हा आपल्याला एखादी वस्तू पुढे ढकलायची असते किंवा उचलायची असते तेव्हा काय करावं लागतो, त्याला आपल्याला बल लावावं लागतं, म्हणजे फोर्स अप्लाय करावा लागतो कुठलीही ॲक्शन करण्यासाठी. फोर्स इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट टू पुल इट ऑर पुश इट इन एनी मॅनर. एखादी वस्तू आपल्याला ढकलायची असेल किंवा उचलायची असेल, ओढायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावा लागतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये बल म्हणजे फोर्स अप्लाय करावा लागतो. नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. म्हणजे एखादी वस्तू जर पडलेली असेल एखाद्या जागेवर तर ती स्वतःहून तिची जागा बदलत नाही. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. त्या वस्तूची जागा बदलण्यासाठी किंवा मुव्हमेंट होण्यासाठी कशाची गरज असते, तर फोर्स म्हणजे बल अप्लाय करण्याची गरज असते. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट. म्हणजे एखाद्या वस्तूची मुव्हमेंट करायची असेल किंवा तिची मुव्हमेंट थांबवायची असेल तर आपल्याला त्या वस्तूला बल लावावं लागतं. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूचा आकार बदलायचा असेल तर त्याच्यासाठी त्या वस्तूला बल लावावं लागतं. बघा, एखादा ब्लॅकस्मिथ असतो, लोहार असतो, तो त्या वस्तूचा एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला आकार देतो. कशाने, तर ती वस्तू तो लोखंड तो तापवतो आणि तापवल्यानंतर त्याला जसा पाहिजे तसा आकार तो देतो. तर असे ह्या फोर्सचे टाईप्स आहेत बघा, प्रकार आहेत. मस्क्युलर फोर्स पहिला टाईप काय त्याचा, मस्क्युलर फोर्स. द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. आता मस्क्युलर फोर्सचे एक्झाम्पल कोणकोणते तर बघा, इन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 71 इन टाइप्स ऑफ फोर्स दिलेला आहे बघा. त्यातला पहिला मस्क्युलर फोर्स, इन ऑल द ॲक्शन्स शोन इन द पिक्चर 10.1. म्हणजे बघा, सुरुवातीलाच पाठ्यपुस्तकाच्या धड्याच्या सुरुवातीलाच ते 10.1 मध्ये जे पिक्चर दिलेले आहे बघा, बोटला तो माणूस ढकलतो आहे, दुसऱ्या चित्रामध्ये स्पंजवर त्याने प्रेशर दिलेला आहे, बुलक कार्ट आहे, त्या एक मुलगा टायर खेळतोय, पुढच्या चित्रामध्ये फुटबॉल खेळतोय. तर हे जे चित्र आहेत बघा, या पिक्चर्समध्ये द मुव्हमेंट्स टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ द बोन्स अँड मसल्स इन द बॉडी. आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडांच्या साह्याने त्या वस्तूंची आपण मुव्हमेंट करतोय. दी पर्सन इन द पिक्चर अलॉंग साइड इज लिफ्टिंग द वेट बाय युझिंग मस्क्युलर फोर्स. आता हे जे चित्र आहे 10.3 लिफ्टिंग अ वेट, तर हे उचलण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीला काय करावं लागतोय, मस्क्युलर फोर्स अप्लाय करावा लागतोय. म्हणजेच द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. देन सेकंड टाईप, मेकॅनिकल फोर्स. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डुईंग मेनी टास्क. आता आपण बरेच कामं मशीनच्या साहाय्याने करतो बघा. मशीन्स लाईक द लॅटर आर कॉल्ड ऑटोमॅटिक मशीन्स. बिकॉज अ मेकॅनिकल फोर्स इज यूज हिअर
फॉर एक्झाम्पल सुईंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर एक्सेट्रा. मेक अ लिस्ट ऑफ अदर सच मशीन्स. तुम्हाला माहीत असलेल्या अशा मशीन्सची तुम्ही लिस्ट करायची आहे बघा. द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स, म्हणजे याला मराठीतून यांत्रिक बल म्हणतात. देन थर्ड इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टोवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा आपल्याला माहिती आहे की कोणती वस्तू वर फेकली की ती खाली जमिनीकडे येते का, तर पृथ्वीकडे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे की स्वतःकडे ती वस्तू आकर्षून घेते आणि म्हणून आपण जमिनीवर राहतो. बरोबर आहे की नाही. हां, तर इन द पास्ट सर आयझॅक न्यूटन डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशन इन द 17th century. आयझॅक न्यूटन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी 17व्या शतकामध्ये या ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स इन अ डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड्स. एखादी वर गेलेली वस्तू जी असेल त्याच्या विरोधात हे बल कार्य करते. हेन्स द स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग टिल इन द एंड इट बिकम्स 0. देन द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फॉलिंग डाऊन इन्स्टेड ऑफ गोईंग अप एनी फर्दर. आता जेव्हा आपण एखादी वस्तू वर फेकतो तेव्हा त्याचा जो स्पीड आहे तो 0 झाल्यानंतर तो स्थिर होतो आणि खाली त्याच वेगाने तो खाली येतो. व्हाईल अ फॉलिंग इट स्पीड गोज ऑन इन्क्रीजिंग ऑल द टाइम ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळे होतं हे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल त्याच्यामुळे हे होतं. त्याच्यानंतर आहे बघा, ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जर जड वस्तू उचलायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जास्त बल लावावं लागतं. हलकी पिशवी उचलण्यासाठी आपल्याला ताकद लावावं लागत नाही बघा, पण एखादी जड वस्तू उचलण्यासाठी आपल्याला ताकद लावावी लागते. देन फोर्थ टाईप आहे मॅग्नेटिक फोर्स, म्हणजे त्याला मराठीत म्हणतात चुंबकीय बल. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. देन फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स याचा अर्थ होतो बघा घर्षण बल. आता हे घर्षण बल जे असतं हे घर्षण बल कशामध्ये दिसून येतं आपल्याला, तर बघा तुम्ही कॅरम खेळताना त्या गोट्या ढकलायच्या असतात बघा आपल्याला. व्हेन अ कॅरम पीस इज फ्लिक्ड लाईटली इट स्लाइड्स ओव्हर द कॅरम बोर्ड बट स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. व्हाय डज दिस हॅपन? When two surfaces rub against each other, the force of friction comes into play. जेव्हा दोन पृष्ठभाग एकमेकांवर रब म्हणजे घासले जातात तेव्हा फोर्स ऑफ फ्रिक्शन, तेव्हा घर्षण बल तिथे काम करतं. इट ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ मोशन. गतीच्या दिशेने हे घर्षण बल काम करते. When a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. जेव्हा तुम्ही ब्रेक लावता सायकल चालवताना तेव्हा ती थांबते बघा. हाऊ डज द ब्रेक वर्क? बिटवीन विच पार्ट्स इज फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस? ते त्याच्यासाठी बघा एक प्रयोग करून पाहू शकता तुम्ही. टेक 2 pieces ऑफ स्मूथ पेपर अँड 2 ऑफ सँड पेपर अँड रब देन अगेन्स्ट इच अदर. व्हॉट डू यू नोटीस? काय लक्षात येईल बघा, 2 प्लेन स्मूथ म्हणजे गुळगुळीत कागद आणि 2 सँड पेपर म्हणजे जे खरखरीत पेपर असतात बघा खडबडीत पृष्ठभागाचे, ते जर एकमेकांवर घासले तर काय लक्षात येतं? द स्मूथ सरफेसेस कॅन बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज लेस. कारण गुळगुळीत पृष्ठभाग जे असतात त्यांच्यामध्ये घर्षण कमी होते. व्हाईल रफ सरफेसेस कॅनॉट बी इझिली रब्ड अगेन्स्ट इच अदर बिकॉज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज मच ग्रेटर. कारण त्यांच्यामध्ये जे घर्षण आहे ते मोठ्या प्रमाणात होते. इट इज पॉसिबल फॉर अस टू वॉक द ग्राउंड ओनली बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. आपण एखाद्या ग्राउंडवर किंवा मैदानावर चालू शकतो ते कशामुळे, तर या घर्षण बलामुळे. इफ देअर इज नो फ्रिक्शन वी वुड स्लिप अँड फॉल. जर फ्रिक्शन झालं नाही बघा तर आपण स्लिप होतो, पडतो बघा स्लिपरी जागेवर. फॉर एक्झाम्पल वी आर व्हेरी लाईकली टू स्लिप व्हाईल वॉकिंग ऑन ॲन ऑइली ऑर वेट फ्लोअर. ओला जर पृष्ठभाग असेल, फरशीवर जर पाणी सांडलेलं असेल किंवा तेल सांडलेलं असेल तर आपण सटकतो बघा त्याच्यावरून. का? तर तिथे फ्रिक्शन होत नाही म्हणून. अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज जनरेटेड बिटवीन द व्हील अँड द वुडन प्लँक लेट डाऊन अंडर द कार. हेन्स इट कॅन बी पुल्ड आउट फ्रॉम द मड. बघा चिखलात जर एखादी गाडीचं चाक फसलेलं असेल तर ते निघत नाही, कारण काय तिथे घर्षण होत नाही. मग अशा वेळेस ते लाकडी फडी ठेवतात बघा आणि त्याच्यावरून ते चाक बाहेर काढतात.
त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणजे त्याला म्हणतात स्थितिक विद्युत बल. याच्यासाठी एक प्रयोग करू शकता बघा तुम्ही. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ अ पेपर ऑन अ टेबल. पेपराची कतरण करायची आणि त्या टेबलवर टाकायची. रब अ पीस ऑफ थर्माकोल ऑर ॲन इन्फ्लेटेड बलून अगेन्स्ट सिल्क क्लॉथ अँड ब्रिंग इट नियर दिस पीसेस. काय करायचं, थर्माकोल किंवा फुगवलेला फुगा एखाद्या सिल्कच्या कापडावर रब करायचा आणि तो त्या तुकड्यांजवळ न्यायचा. काय होईल, ते तुकडे त्याच्याकडे आकर्षिले जातात, चिपकतात बघा त्याला. किंवा प्लॅस्टिकचा कंगवा आपल्या केसांमध्ये रब करायचा, म्हणजे केसांवर घासायचा आणि त्या कागदाच्या तुकड्यांजवळ नेल्या तर त्या कंगव्याला ते तुकडे चिपकतात. का होतं असं? इन द अबोव ॲक्टिव्हिटीज द पीसेस ऑफ पेपर, हेअर अँड द पिकॉक फिदर आर सीन टू मूव्ह. व्हाय डज दिस हॅपन? का घडतं हे असं? तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लॅस्टिक अँड एबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज्ड मटेरियल्स इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. अशा प्रकारे त्याच्यामध्ये फ्रिक्शन क्रिएट होतं आणि ते फ्रिक्शन क्रिएट झाल्यामुळे तो फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल, ज्याप्रमाणे इलेक्ट्रिकलच्या वस्तू चार्ज होतात त्याप्रमाणे तो फोर्स त्याच्यावर काम करतो आणि म्हणून ह्या वस्तू त्याच्याकडे आकर्षिल्या जातात. त्याच्यानंतर आहे कंबाईंड फोर्सेस. व्हाईल अन ॲक्शन इज टेकिंग प्लेस, व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट इन क्वेश्चन. You might have seen a roller coaster or the juggling of a sailboard on the seashore. A variety of forces act together in these cases. To obtain more information about these, type the words trick science in Google search on the internet. इंटरनेटवर ट्रिक सायन्स असं तुम्ही टाईप केल्यानंतर बघा तुम्हाला या प्रकारचे कंबाईंड फोर्सेस काय आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. आता बघा या धड्यामध्ये आपण काय शिकलो. व्हॉट वी हॅव लर्न. द फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. फोर्सेस इज नेसेसरी फॉर मेकिंग अन ऑब्जेक्ट मूव, टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन अँड ऑल्सो टू चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट. देन व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस सच ॲज मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे फोर्सचे टाईप्स आपण शिकलो. त्याच्यानंतर आहे बघा या चॅप्टरच्या खाली जो दिलेला आहे एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय, त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा. चूज द टर्म टू फिल इन द ब्लँक्स. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3 आहे. वन ऑर मोर फोर्सेस आर ॲक्टिंग इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स, नेम देम, म्हणजे त्या फोर्सेसचे नावं तुम्हाला लिहायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे. 5, 6, 7 हे सगळे क्वेश्चन तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये रिव्हिजन म्हणून सोडवायचे आहेत. आपण ते सोडवलेले बघा. काही क्वेश्चन होमवर्कमध्ये सोडवले, काही क्वेश्चन क्लासवर्कच्या वहीमध्ये सोडवले. तरीसुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही हे सगळे 8 क्वेश्चन आहेत बघा. 8 सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल, तिथपर्यंत ते सगळेच्या सगळे तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये सोडवायचे आहेत. धन्यवाद.